नमस्कार मंडळी, झेडपी एक्सप्रेस या कार्यक्रमामध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे। मी आज आलेलो आहे आण्यामध्ये राजुरी गणामधून अपक्ष उमेदवार म्हणून माऊली संभेराव यांनी अर्ज भरलेला आहे। अपक्ष म्हणून तुम्ही अर्ज भरलाय, तुम्हाला राष्ट्रवादीचं तिकीट मिळेल अशी चर्चा होती, पण अपक्ष अर्ज भरलाय, काय वाटतंय, काय सांगाल, एकूण काय परिस्थिती आहे? सर, खरं तर राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे मला तिकीट विचारणा केली होती आणि एबी फॉर्म पण देतो म्हटले होते आणि एबी फॉर्म देतो ह्या हिशोबाने आम्ही फॉर्म भरलाय। पण तिथं गेल्या प्रत्यक्षात चित्र वेगळं दिसलं। काही एबी फॉर्म दुसऱ्याच उमेदवाराला देऊन आम्हाला नुसतं फसवण्यात आलं आणि आमची त्यांनी तशी फसवणूक केली तिथं। आणि दुसरी गोष्ट अशी असं सांगण्यात आलं होतं की तुमच्याकडे कागदपत्राची कमतरता होती, कागदपत्र नव्हते पुरेसे आणि तुम्ही उशिरा पोहोचले, असं ही एक चर्चा चालू आहे। मी प्रत्यक्षात त्या ज्याला एबी फॉर्म दिला त्या उमेदवाराच्या आधी तिथं पोहोचलो होतो आणि माझा फॉर्म पण तिथं मी सबमिट केलेला आहे। कागदपत्र पूर्ण ओके करून दिली ती माझी। त्यांनी इतकी तारांबळ केली, पळापळ केली की माझं खातं पण खोललेलं नव्हतं। कारण मी ज्या वेळेस राजुरीला गेलो त्यावेळेस तिथं माझ्या उमेदवारी थोडीशी शंका घेण्यात आली का हा माणूस चालेल ना चालेल। त्याच वेळेस मी म्हटलं बा ह्या माणसाला जर आपल्या समोरच्या माणसाला दाखवत असेल तर आपण त्याच्यातून थोडीशी माघार घ्यावी। आणि त्या एक कारणामुळं मी अतुल बेनके यांच्या तिथं बंगल्यात गेल्या असता मला विचारणा केली असताना मी म्हटलं बा असं असं आहे, मी काय उमेदवारी करीत नाही। त्यानंतर म्हटले मग का तुझा अजित शिंदेला पाठिंबा आहे का? मी सांगितलं अजित शिंदेला उमेदवारी देऊन टाका। अजित शिंदेला उमेदवारी घोषित केली आणि 10-15 मिनिटांनी समोरचे आपले उमेदवार आले झेडपीचे, ते म्हटले थांबा थांबा उमेदवारी घोषित करू नका। त्याच्यानंतर ते म्हटले नाही ना तिन्ही पण उमेदवार पाहिजेत आणि प्रत्यक्षात तिसऱ्या उमेदवारांनी म्हणजे सुहास आयरनी आम्हाला पाठिंबा देऊन टाकला होता। त्याच्यामुळे त्याचा काही विषय राहिला नव्हता। तरी सुद्धा त्यांनी ती अजित शिंदेची उमेदवारी थांबवली आणि म्हणजे त्यांच्या मनात काय चाललं होतं हे आमच्या अजितच्या आणि माझ्या लक्षात आलं का ह्या आपल्या दोघांना पण यांची नापसंती आहे। त्याच्यामुळे आम्ही त्याच्यातून माघार घेतली होती। एवढं करून सुद्धा रात्रीचं इथं माझ्याकडे आले, मी बोलावलं नसताना माझ्याकडे आले। त्यांनी इथं माझ्या बळजबरी केली का तुला काही झालं तरी उद्या फॉर्म भरायला होतं। त्यांना माहित होतं का उद्याच्या उद्या मी फॉर्म कसाही भरू शकत नाही, तिथपर्यंत पोहोचू शकत नाही। आणि पोहोचून न देण्यासाठी भरपूर प्रयत्न केले, ग्रामपंचायतची कागद डिले केली, खाते खोलायला तिथं डिले केलं, भरपूर प्रयत्न। तरी मी माझे एवढी पळापळ करून त्यांच्या आधी उमेदवारी तिथं सादर केली आणि त्यांनी सांगितलं होतं का तुम्ही तिथं जर हजर असेल तर आम्ही त्यांचाही बी फॉर्म काढून तुमच्या फॉर्मला लावू। ही पूर्णपणे फसवणूक केली आणि मी माझा अपक्ष फॉर्म भरून आलेलो आहे आणि अपक्ष फॉर्म ठेवायचा काय मी कार्यकर्त्यांची चर्चा करून तुम्हाला 2 दिवसात सांगतो। सगळी परिस्थिती तुम्ही ऐकलेली आहे, तर काय वाटते तुम्हाला? सर, याच्यातून काय झालेलं आहे की पूर्वीपासून आणे पठारावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा झेंडाच नव्हता। पहिली गोष्ट मला तर सांगूशी वाटते की या आणे पठारावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा झेंडा आणला असेल तर संभेराव आणि दाते कंपनींनी, आणि आज त्या संभेरावांना डावललं गेलं। त्यासाठी कार्यकर्ते थोडेसे चिडून राहिले आणि त्यांना फॉर्म भरायला लावला। तुमची पुढची आता भूमिका काय असणार, नेमकं काय चित्र आहे? सर, मुळात इथं मिटिंग घेऊन असं ठरलं होतं का मोठ्या गावात उमेदवारी द्यायची। ती मोठ्या गावात उमेदवारी न देता अतिशय छोट्या म्हणजे पेमदार सारख्या गावाला उमेदवारी दिली त्यांनी, कारण त्या उमेदवारी सगळं कागदपत्र पेमदारची आहेत। आणि अजित शिंदेची उमेदवारी यांनी मोठ्या गावाला उमेदवारी द्यायची म्हणून नाकारली आणि असं ठरलं होतं का मोठ्या गावाला म्हणजे मला उमेदवारी द्यायची, असं त्यांचं एकमत झालं होतं। पण यांचं मागं प्रिप्लॅन काय झालं हे याच्यात काय आपल्याला समजलं नाही। अपक्ष लढणार का माघारी घेणार का, काय विनय करणार? मी 2 दिवसात कार्यकर्त्यांशी चर्चा करून माझा निर्णय जाहीर करतो। अशा प्रकारची परिस्थिती राजुरी गणामध्ये झालेली आपल्याला दिसते। रामदास सांगळे, सिनेट एक्सप्रेस।